महिलेच्या छेडछाड प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मेसर्स केंद्रे यांनी दिले. महिलेच्या छेडछाड प्रकरणी 80 वर्ष वृद्ध व तरुणास 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 23 जानेवारी 2025 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केले. यात हकीकत अशी की दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7:30 आरोपी हरीश उपाध्ये व ध्रुव थोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेचा गाऊन फाडला. पीडितेला लज्जा वाटेल असं कृत्य केलं. तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 333, 74, 119, 115, 2, 351, 335 अन्वये फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. आरोपी मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय इथं अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेले असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरता आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद नोंदवली आहे. वास्तविक पाहता सदरच्या फिर्यादीत विलंब झालेला असून ती फिर्याद खोटी आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय केंद्रे यांनी आरोपींना 20,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केले. या कामी ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट चैतन्य केंगार, ॲडव्होकेट स्नेहा पसनूर, ॲडव्होकेट श्याम अडम यांनी पाहिले. दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता आरोपी हरीश उपाध्याय व ध्रुव तोटकर यांनी पीडितेच्या घरी येऊन पीडितेला व तिच्या पतीस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व पीडितेच्या गाऊन फाडले व पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले व तसेच पीडितेच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले म्हणून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 333, 74, 119, 1, 115, 2, 351, 3 व 35 अन्वये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली. आरोपी मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. यात आरोपीतर्फे असे युक्तिवाद करण्यात आले की आरोपी व पीडितेच्या पतीसोबत आर्थिक व्यवहार झालेला असून सदर व्यवहारातील रक्कम बुडवण्याकरिता आरोपी विरुद्ध ही खोटी फिर्याद नोंदवली. वास्तविक पाहता सदरचा फिर्याद विलंब झालेला आहे व ती फिर्याद खोटी आहे, असे कोणतेही घटना घडलेली नाही असा युक्तिवाद आम्ही या मेहरबान न्यायालयात केले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय केंद्रे साहेब यांनी आरोपींना 20,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर केला.